लय काय चॅलेंज होता आणि तुम्ही पहिल्यांदा हे ऐका, त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते की काय चॅलेंज होतं. आता थोडं तुम्ही पण बघून करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ बघत राहा. बाय बाय बाय. तुला पिटू लाईक करा, सबस्क्राईब करा तो चॅनल. बाय. खा तुम्ही आता. मस्त झालंय. अरे हे बघायला अर्धा आम्ही कसं फाडून टाकलं, मग त्यावर ठेचा पाठी ठेवून टाकलं. हा खावा खावा लवकर. ऐकलत ना मुलांची रिॲक्शन कशी होती आणि तिने काय बोलले ते. तर चला जाऊ दे. आज तुम्हाला सांगून टाकते की नवऱ्याने काय बोललं की आज तुला चॅलेंज आहे म्हणायला लागले. आज हॉटेलसारखं काहीतरी घरामध्ये मस्तपैकी बनव, पण त्याच्यामध्ये काय वाटण वगैरे नको आणि खडा मसाला नाही पाहिजे. असं काहीतरी भाजी बनव, पण ती हॉटेलसारखीच पाहिजे, लागायला पाहिजे. आज ठीक आहे चला म्हटलं, मस्तपैकी फेमस असं काहीतरी बनवते म्हटलं. ज्यांनी कोल्हापूरची असतील त्यांना ही आयडिया आली असेल की मी काय बनवते. तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि पोरगीसुद्धा म्हणाली चल मम्मी मी तुला मदत करते कांदा सोलून द्यायला, तू काप मी सोलून देते. ठीक आहे चालेल म्हटलं. तिने व्यवस्थित असं सोलून सगळं कांदे दिले होते आणि मी इथं चिरून घेतलेत. जेवढी आपली भाजी असेल, जर पाव किलो भाजी असेल तर अर्धा किलो कांदे लागणार आहेत. तर त्यानंतर मी कांदे चिरून घेतलेत. कांदा टाकल्यानंतर जिरे टाकायचे आहे. पहिला जिरे टाकायचे नाही तर जळतील यासाठी. त्यानंतर मी वरून जिरे टाकलेले आहेत आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर जो आपण खायचा सोडा असतो तो 1 चमचा भरून टाकायचा आहे. तुम्ही बघू शकताय सोडा टाकल्यानंतर लगेच ह्याचा कलर पिवळसर असा होतो, जसं काय हळद टाकले अशी. आणि ही सोड्याची चव आहे जी या भाजीला येणार आहे, त्यामुळं हा सोडा टाकणे गरजेचंच आहे. तुम्ही बघू शकता इथे कांदा एकदम मऊ लुसलुसीत झाला होता. सोडा टाकल्यानंतर कांदा लगेच असा पातळ बनतो, जसं की ह्याच्यामध्ये वाटण टाकले असंच. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, हे 100% तुम्हाला आवडेलच. तर तुम्ही बघू शकता इथे बुक्का मसाला टाकला आहे. बुक्का मसाला म्हणजे जे मिरची पावडर असते, नुसती मिरची पावडर, जे कोल्हापूरची असतील त्यांनाच 100% माहितीच आहे. आणि चांगला हलवून घ्यायचं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये फरक बघू शकताय. तर आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे लाल चटणी आहे इकडं, जी कांदा लसूण टाकून खोबरं टाकून बारीक केलेली, ही घरची आहे, आम्ही घरामध्येच बनवतो. आणि त्या साईडला बुक्का मसाला. दोन्हीपैकी फरक बघू शकता तुम्ही. मसाला टाकल्यानंतर एकदम लालसर झाले आणि जी फक्त मिरच्या वाटल्या तेव्हा ती फक्त पांढरासाच त्याला कलर आहे. ती पण मी 1 चमचा टाकून घेतलेला आहे. या दोन्हीच फक्त मसाला टाकल्यात, बाकी मी याच्यामध्ये हळद किंवा धनेपूड असं काहीही टाकलं नव्हतं. या दोघांनीच चव आहे. आणि आमच्या गावाकडं ही डिश मला वाटतं 90 रुपयाला काहीतरी आहे. फुल घेतली तर 90, जर साधीवाली जर बटर